कालच्या दिवसामध्ये एक सामना अद्यापर्यंत बाकी होता. अद्यापर्यंत आपल्याला माहीत नाही या टॉप 4 मध्ये कुठली टीम पहिली टीम असेल जी प्रवेश निश्चित करेल. या सामन्यानंतर समजून जाईल या मोठी जी प्रीमियर लीग 2025 महापर्व 5वे या 5व्या पर्वामधील पहिली टीम कोणती असेल जी टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. दोन संघ सामने असतील. एका बाजूला काव्या एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला असेल करण अँड कौशिक 11 रतन स्पोर्ट 11. एका बाजूला निनाद भोईर असेल आणि दुसऱ्या बाजूला असेल प्रवीण कामोटकर. ओव्हर टू अमित सर. चला श्रीधर हरी भोईर यांना देखील विनंती असेल आपण देखील आमच्या या अतिथी कक्षामध्ये जोडले जावेत. शुक्रिया जितना जी बड़ी और चलते मैदान के अंदर कामोटकर की पहली गेंद मौका हाथ में आया था. अगर पकड़ लेते तो पहली गेंद के ऊपर बल्लेबाज गौन होने वाला था, लेकिन ट्राई अच्छी की थी. और इसी के साथ या रतन स्पोर्ट चैंपियन करण कौशिक 11 टीम का खाता ओपन 1. तो दूसरी गेंद का सामना करेंगे बल्लेबाज यहां निनाद भोईर जो कप्तान है काव्या एंटरप्राइजेस टीम के कैप्टन. और इस बार देखा जाए यहां रतन स्पोर्ट चैंपियन टीम के कैप्टन. कैप्टन टू कैप्टन, एक कैप्टन बल्ला लेके दूसरा कैप्टन गेंद लेके डू और डाई की ये मैच है. ये गेंद थोड़ी सी भटकी हुई गेंद है. ज्यादा गेंद कहते जैसे मराठी में पहले रेडियो लाइन के ऊपर कमेंट्री करते थे बाज पंडित साहब और विवेक करमरकर, तो उसे कहते थे आपटी बॉम्ब. हाँ, मराठी में आपटी बॉम्ब कहते थे. बाउंस ज्यादा आ गई. तो फिलहाल स्कोर 2 के घर में. एक बार फिर से ही प्रवीण यस भाग गई. टॉप एज लगाए और लॉन्ग स्टॉप के ऊपर चौका आ गया है और स्कोर 6 विदाउट लॉस. निनाद खाता ओपन की और बाउंड्री के साथ या देखा जाए तो रतन स्पोर्ट चैंपियन टीम का स्कोर पहुंचा है 6 रन विदाउट लॉस. पहला मैंडेटरी पावर प्ले चल रहा है आज के दिन के अंतिम मैच. अंपायर कितने बड़े देखो, पावर है. 3 महीनों में इतना पेट बढ़ जाता है कि कोई कहते कौन है अंपायर के उद्योगपति. 3 महीने में घर वाले सब लोग बोलते जाओ जाओ जल्दी बाहर जाओ, रुको मत. उन्हें पता है कि फिर ये बारिश में बैठने वाले घर में. हाँ, अभी 6 रन बोर्ड के ऊपर. ये शानदार तरीके से लॉन्ग ऑन सामने मारा हुआ स्ट्रोक सीधे बल्ले से इस बार देखा जाए और चल गई 4 रन के लिए. रन. ओ ऊंचाई ज्यादा. कैच नहीं छोड़ दिया कैच. ये प्रवीण कामोटकर के लग रहा था कैच लेंगे, लेकिन उनके साथीदार उन्हें साथ नहीं दे रहे. बहुमूल्य विकेट के लिए इस बार देखा जाए उन्होंने जाला फेंका था जरूर, लेकिन हाथों में मक्खन ही ज्यादा था. तो क्या करेंगे. कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहे थे तुम जानबूझकर कोई खिलाड़ी कैच नहीं छोड़ता, इसका मैं इस्तेमाल हमेशा करता हूं. लेकिन हमारा काम क्या है इस कमेंटेटर का, गुण और दोष दिखाना. तो एक सिंगल के साथ तो स्कोर जा चुका है 11 के घर में. प्रवीण की अगली बॉल ओमकार को लॉफ किया ओमकार ने और हिट बड़ा किया है मिड विकेट पार. नंबर इस बार देखा है 6 और गेंद सीधी एयर होस्टेड के पप्पी के लिए.
चाहे क्या छोड़ दिया, उसके बाद इस बार देखा जाए तो ये बल्लेबाज ने फायदा उठाया और मिड विकेट के ऊपर एक लंबा विकेट आया 6 रन के लिए ओमकार के बल्ले से। स्कोर 17। इस बार यह सीधे बल्ले से ड्राइव किया है डाउन द ग्राउंड, हेड्स अप 4 रन, ठोकम ठोक। पहले ओवर में बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हैवी बन चुके हैं डीजे। दो भाई यानी कि ओमकार भोईर और निनाश भोईर। बड़ा कौन है? ओमकार बड़ा है और निनाश छोटा है। तो कही देना कि भारत की भी मशहूर जोड़ी इरफान बड़ाल, यूसुफ पठान, एंडी फ्लावर, ग्लैन फ्लावर, स्टीवा मार्कवा, वैसे इस बार देखा जाए ये निनाद और ओमकार ये भी भाई है। तो फिलहाल स्कोर पहुंच चुका है रतन स्पोर्ट चैंपियन करण कौशिक 11 टीम का स्कोर पहुंचा है 21 विदाउट लॉस। पहले ओवर में कम आउट करके या 11 आए, 21 आए। जबरदस्त सभी टीमें के ये झंडे लहरते हुए चांदी की ट्रॉफी स्पीड अप कीजिए क्योंकि 6 ओवर का मुकाबला है और 1 इनिंग बाकी है। प्रदीप और इस बार बाउंड्री मिलेगी, एरिया खाली है। जैसी जा रहे वैसी मैदान का घास जला के जा रहे डीजे। चाहिए तुम्हारा होएगा होएगा। नया है, नया आदमी को मेहनत करना ही पड़ती है, चाहे काम कौन सा भी हो जाए। होता है लेकिन के भेड़ की स्टाइल खतरनाक है। बीवी क्या बोलेगी? 25 को 20 पाएगा। और इस बार कवर क्या या खतरा या और तो हो चुका है। माय गॉड, ये क्या हुआ? ये कैसा हुआ? होना नहीं चाहिए था। अगर विकेट कीपर के पास भी अगर ये देते कवर खिलाड़ी तो बड़ा अच्छा काम होता। रन आउट खतरा था यहां। अरे क्या हुआ? लेकिन जो हुआ वो गलत हुआ। मुझे लगता है जीवनदान मिल चुका है वहां। निनाद को 2 बार जीवनदान है, एक बार कैच छोड़ा, उसके बाद रन आउट का भी मौका था, मगर इस सिंगल के साथ स्कोर जाएगा 26-26। प्रदीप की 4 गेंदें शेष। ज्यादा से ज्यादा हम कावे एंट्री पर आप स्पीड अप कीजिए, आपको बल्लेबाजी करना है। और इस बार बैकवर्ड पॉइंट से मारेगा के बाहर। शानदार तरीके से दिमाग चलाया है। कौन कहता नहीं अकल बड़ी नहीं भैंस बड़ी है। की जोड़ी जम गई। अभी मैदान कौन सा भी हो जाए उसका धुआं भाई उड़ाता है। स्कोर हो चुका है 30 के घर में। ओमकार व्यक्तिगत 15 पे खेल रहे और वो निनाद 14 पे खेल रहे। प्रदीप की अगली बॉल और इस बार ये अच्छी बॉल थी, कट करने जरूर गए थे और 4 गेंदे खत्म हो चुके, 2 गेंदे का खेल बचा हुआ है इस ओवर का। 30 रन बोर्ड के ऊपर श्रीशा ऑडियो एंड अमोल स्पोर्ट ग्रुप इनके माध्यम से किया हुआ मोटोजी प्रीमियर लीग MPL 2025। और दोबारा इस बार प्रदीप ने अच्छी गेंद फेंकी है, दोबारा मिस किया। इस गेंद ने बल्लेबाज को चकमा दिया सीधी विकेट कीपर के दस्तानों में। क्या गेंदबाजी चल रही है, अभी तारीफ करना पड़ेगी। 2 बाउंड्रीज खाने के बाद 2 गेंदें डॉट फेंकी, परिवर्तन वाली गेंदबाजी। स्कोर 30, धाव संख्या 30। आखिरी गेंद शेष, 30 रन बोर्ड के ऊपर और ये लॉफ किया एक बार फिर से। कैच है, इस बार गलती नहीं। और इसी के साथ पहला झटका, पहला ब्रेक थ्रू दिलाया प्रदीप ने
और ओमकार भोईर वापस जा रहे। इस बार अगर पहला झटका लगता हुआ यहां 30 रन पे यहां रतन स्पोर्ट चैंपियन टीम पड़ी जी। अतिथी कक्षेमध्ये यायचं आहे विवेक भालचंद्र पाटील. चला मिड इनिंग मध्ये आजच्या दिवसाचा लकी ड्रॉ केला जाईल. कोण असेल तो भाग्यवान विजेता ज्याला आजच्या दिवसामध्ये चांदीची अंगठी मिळाली जाईल. अगदीच या शेवटच्या सामन्याच्या मिड इनिंग मध्ये तो लकी ड्रॉ केला जाईल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर कुणाल बंडा हा भाग्यवान विजेता ठरला गेला होता आणि आजच्या दिवसामध्ये कोण या चांदीच्या अंगठीचा भाग्यवान विजेता होईल. फिर से प्रवीण आए हैं. 2 षटकानंतर रतन स्पोर्ट चॅम्पियन करण कौशिक यांनी संघाची धाव संख्या 30 ला 1 मोहरात मैदानाच्या बाहेर. बल्लेबाज सनी भूपी. प्रवीण टो एक बार निनाद आमने सामने और जोरदार हिट करने गए थे लेकिन एक अच्छी बॉल साबित हो गई. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल. बढ़िया गेंदबाजी की है. आखिरी 5 बॉल शेष इस तीसरी ओवर की. निनाद भोईर बनाम प्रवीण कामटकर के बीच ये टक्कर चल रही है और दोनों इसी मैदान के ऊपर आमने सामने हैं. इस बार शानदार तरीके से पुल किया है काउ कॉर्नर के क्षेत्र में लेकिन एक ही सिंगल मिलेगा. जहां स्कोर 31 पे जा चुका 31. लॉस ऑफ 1 विकेट. रतन स्पोर्ट चैंपियन टीम का स्कोर. अंग्रेजी अक्षर अच्छा है आपका. हमारा अक्षर अंग्रेजी का देखते थे ना कोई मुर्गी के नाखून. ओ कैच इट. ओ गुड कैच. वेरी नाइस कैच. जबरदस्त कैच. तारीफ करी उतनी कैच. अद्भुत कैच. कौन है? का नए बल्लेबाज बी की 51 और सुंदर कैच पकड़ा हर्ष भोपी ने. और पहला ही कैच उन्होंने पकड़ा था. उसके बाद ये थोड़ा कठिन लग रहा था लेकिन उन्होंने शानदार दौड़ लगाई और अंत में हथेली आगे किया और उस गेंद को उन्होंने हथेली के अंदर पकड़ा और विकी सन्नी भोपी जैसे बल्लेबाज वापस चले गए. पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो. देखिए क्रिकेट का खेल ऐसा ही है. एक मैच में आप हीरो है तो अगले मैच में आप जीरो है. कामटकर को सफलता मिली और इसी बीच यहां देखिए कवर के ऊपर खेलने जरूर गए थे लेकिन गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति मोटी प्रीमियर लीग 2025 शाम का टाइम. खूबसूरत मैदान और दर्शकों की तादाद देखिए इस प्रीमियर लीग को देखने के लिए. गांव का स्वाभिमान अभिमान है. और इस बार बेहतरीन शॉट. चल गई बैकवर्ड्स का लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए रोहित शर्मा की याद दिलाई इस शॉट के ऊपर. फाइव 35.
डीजे मास्टर हमारे नए हैं लेकिन बढ़िया गाने बजा रहे हैं। अंतिम बॉल शेष। प्रवीण कामोटकर का ये दूसरा ओवर है कोटे का और पारी का ये तीसरा ओवर है। पानी तैयारी के साथ रखिए और जैसी ओवर खत्म पानी लेके जाइए। विकी तो प्रवीण और एक बार फिर से खूबसूरती के साथ ड्राइव किया है। गैप में गेंद है। एक्स्ट्रा कॉल खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। ओ चौका चौका लाइन टच। प्रदीप ने अच्छी ट्राई की थी लेकिन प्रदीप का पैर जो है वो जो इस बार देखा जाए लाइन है उसके बाहर ही गया है। बाउंड्री तो देखिए ऐसा होता ही रहता है। तो 4 जरूर चौका मिला और 4 के साथ स्कोर गया है 39 धाव संख्या 39 3 षटक संपली गेली आणि 30 अंक समाप्तीनंतर रतन स्पोर्ट चॅम्पियन काव्या कौशिक संघाची धाव संख्या 39 ला 2 गडी मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा। अजूनही 3 षटकाचा वाजवी खेळ बाकी आहे। खेळाडू पाणी पितील तिथपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत। पाटील ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय मयूर पाटील यांना विनंती असेल की आपण लकी ड्रॉ करण्यासाठी समोर यायचं आहे। आपल्या पवित्र शिव असते या आजच्या दिवसाचा लकी ड्रॉ केला जाईल। मयूर हौशराम पाटील अमोल और अजीत जी पंडित इन्हें और इस प्रीमियर लीग के लिए एक बेहतरीन अंपायर संदीप पाटिल साहब मैडम जासई इनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं आई है। तो उनका भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं क्योंकि शाम का टाइम है और शाम के टाइम के ऊपर वो कीमती समय निकालकर इस मैच को देख रहे हैं। तो स्वागत करना हमारा आद्य कर्तव्य। आप एमपीएल को देख रहे हैं अर्थात मोटी प्रीमियर लीग को देख रहे हैं। और ये गेंद वाइड बॉल गेंदबाज महेश जिन्होंने पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी मुझे लगता है 40 रन बोर्ड के ऊपर। थोड़े से पतले हैं दुबले पतले हैं और इनके सामने ये कैरन पोलार्ड जैसा आदमी है। ये देखिए टाइमिंग नहीं हुआ है। लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद जा रही है। कप्तान ने गेंद को फील्ड किया। जब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 41 लॉस ऑफ 2 विकेट। अभी विकी गति परिवर्तन स्लोअर ऑन गेंद पे स्टंप के ऊपर से गेंद चली गई है। फंसाया गेंदबाज ने बखूबी अच्छी तरह से गेंदबाजी का मुजाहरा पेश किया और इसी बीच इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिलेगा। 41 दो विकेट के नुकसान पे ही रतन स्पोर्ट चैंपियन टीम का स्कोर है। चलिए स्पीड अप करो। इस बार काव्या एंटरप्राइजेस तुम्हें बैटिंग करने का ध्यान में रखो। और वो शॉट है कड़क शॉट आसमानी गेंद सुल्तानी गेंद सीधी एयर होस्टेड के गोदी में। तो स्कोर हो चुका है 47। 3 गेंदें बाकी है। तो बिल्कुल जितुराज भाई हमारे आएंगे माइक्रोफोन के ऊपर लेकिन इसी बीच बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के ऊपर ओ बढ़िया क्षेत्ररक्षण जबरदस्त। इससे फील्डिंग डिपार्टमेंट जब मजबूती का होता है ना तो दमखम भारी हो जाता है। बॉलर की एनर्जी और ज्यादा बढ़ जाती है। आखिरी 2 गेंदें शेष यानी कि चौथा ओवर जारी है।
और स्कोर पहुंचा है 48, 48 2 विकेट के नुकसान पे। रतन स्पोर्ट चैंपियन टीम। सिक्सर, वंडरफुल और हैंडसम सिक्सर मैदान से बाहर। काउ कॉर्नर के ऊपर देखिए, शाम के टाइम के ऊपर एक उत्तुंग छक्का। देखिए क्या बात है, डीजे वाला भी देखिए शाम के टाइम के ऊपर कैसा गर्म हुआ है। ये क्या करेंगे किसको पता नहीं है, लेकिन इस छक्के के साथ स्कोर गया है 54। और कप्तान निनाद भोईर देखिए अपने पूरे तेवर, अपने जज्बे के साथ देखिए ये कायरान पोलार्ड किस तरह से मार रहा है। हाँ, इसको कहता है दिमाग। कवर पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट है अलोंग द ग्राउंड, लेकिन एक सिंगल के साथ और खत्म और रन बन चुके हैं 55। 4 षटकानंतर रतन स्पोर्ट चॅम्पियन करण कौशिक संघाची धाव संख्या 55। 55 2 गडी मैदानाच्या बाहेर। अभी तक 2 ओव्हर का खेल शेष है। पहली दफा हमने समझो ये एयर इंडिया का वो तो प्रोफेशनल मैदान है, उसमें कोई दिक्कत नहीं, लेकिन ऐसा जो प्रोफेशनल काम जो किया है वो हम तो पहली मर्तबा देख रहे हैं हमारे इस ग्रामीण टेनिस क्रिकेट। वो मोटी सुई का नाम आ जाएगा। देखिए कमेंटेड बॉक्स के लिए अच्छा है, और जो मेहमान है उन्हें बैठने के लिए पूरी तरह से वहां कांच लगे हुए है, एसी अंदर है, पंखे अंदर है, सब कुछ टकाटक है। और क्या चाहिए, इसलिए एक बार टक्कर तुम कोई दिखा भी नहीं सकते। ये दिखाने के लिए हिम्मत चाहिए। पैसा तो करोड़ों लोगों के पास है, वो सवाल पैसों का नहीं, लेकिन इस प्रीमियर लीग में गांव के अभिमान स्वाभिमान के लिए इतना खर्चा करना कठिन बात है। कैसा पट्टा पिंक कलर का, 4-5 स्टैंड है बैठने के लिए, अच्छी साउंड सिस्टम, अच्छी क्लैरिटी, चांदी की ट्रॉफी, क्या बात है। प्रदीप भोईर इस बार ऑन साइड के ऊपर खेलने जरूर गए थे। अच्छी बॉल प्रदीप की, सही टप्पे के ऊपर गेंद थी, गेंद बल्ले की भी संपर्क नहीं, डॉट गेंद। ईश्वर की अभी तक 5 गेंदें बची हुई है और प्रदीप का पहला ओवर तो खत्म होता, उन्होंने पहले ओवर में 9 रन खर्च किए थे और इस ओवर में कितने रन इकट्ठा करेंगे देखना पड़ेगा। बल्लेबाज कप्तान सामने है निनाद। फुल टॉस जरूर दी है कि निनाद को चौका मिलेगा, क्योंकि गैप में गए ने स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच से 4 रन। और स्कोर 59 और 27 पे कह रहे निनाद भोईर। कप्तान की एक बेमिसाल तूफानी पारी चल रही है। देखिए डीजे मास्टर ने एक अच्छा सुमधुर संगीत बजाया। डीजे मास्टर भी इंस्टा के ऊपर काफी फेमस है, अभय पाटिल। हाँ लड़की हो क्या, वो चलता रहेगा तो कोई लड़की बोल सकती तू मुझे पसंद है, पीछे मुड़। हाँ लाइव में डरने का क्या, अरे इलाका हमारा, धमाका भी हमारा, छक्का। देखो छक्के को कीमत है। प्रदीप के ऊपर पूरी तरह से हैवी बन चुका है और मारदार जोर से चालू है। वो गई, हवा में गई और ग्राउंड के पार और पार, छप्पर फाड़ छक्का। सकी क्या गुबू गुबू करेगा, इधर देख कैसा गुबू गुबू कर रहा है। और स्कोर हो चुका है 71, 71 और मुझे लगता है वो खुद पहुंचे 39 पे। क्या कड़क बल्लेबाजी देखिए,
शाम के टाइम के ऊपर कहते लोग छक्के बाहर नहीं जाते, लेकिन छक्के बाहर जा रहे। छक्के को कीमत है देखो। तो फिलहाल 71 रन, और यह रणनीति है। कैप्टन तंदुरुस्त होना चाहिए। कहते पहले तंदुरुस्ती की रक्षा हो जाए, लाइफ बॉय है जा तंदुरुस्ती हुआ। लाइफ बॉय साबन कैसा था पहला, बाद में हमाम आया, संतूर आया, सवाल वो नहीं है, लेकिन लाइफ बॉल में ताकत थी, वो लाल था ना। और हवा में ये भी बाहर जाएगी भैया, मैं बोला ना 6 रनों का इस बार देखा बारूद का गोल आया और स्कोर आगे 77। क्या बैटिंग, प्रदीप को रिमांड में ही लिया। रन इकट्ठा किए थे निनाद भोयर ने 43, उसके बाद दूसरे मैच में 38, उसके बाद 2, और अभी पहुंचे 45। 50 बनाने के लिए उन्हें चाहिए 5 रन, यानी कि उनकी 50 पूरी करने के लिए 5 रन चाहिए। लेकिन लास्ट ओवर, यानी कि इस ओवर की लास्ट बॉल है। लगातार 3 छक्के, 1 बाउंड्री। ओ कैच का कठिन है प्रवीण के लिए। ग्रीष्म एंटरप्राइजेस प्रवीण मयूर पाटिल साहब, इनके तरफ से अगर 50 पूरी करेंगे इस बार देखा जाए निनाद, तो उन्हें 2000 रुपए का इनाम है। ग्रीष्म एंटरप्राइजेसचे मालक अर्थात सर्वेसर्वा आमचे मयूर पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे जर 50 धाव पटकवले निनाद तर। और 46 पे खेल रहे, आखिरी 6 गेंदे शेष, इस ओवर में आए 23। 50 बनाने के लिए निनाद भोयर को चाहिए 4 रन, और टीम का कुल मिला के स्कोर है 78, 78। हॅलो चला, एक मायेचा पुकार असेल आयोगांच्या माध्यमातून महेश केसरीनाथ भोईर, त्यानंतर अमित रवींद्र पाटील, त्यानंतर विजय जोमा कामोटकर, ओम साई कॅटरर्सचे ओनर यांना विनंती असेल आपण आमच्या अतिथी कक्षेमध्ये यायचं आहे। त्यानंतर नैलेश वसंत भोईर। चला, आम्ही ज्यांची नावं घेतली त्या मान्यवरांनी आमच्या VIP डायसवर यायचं आहे। चला, विनंती असेल आपण त्वरित आमच्या आयोजन कक्षाकडे यायचं आहे, अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। त्यानंतर निलेश हिराजी पाटील, चला आपण त्वरित आमच्या VIP डायसवर यायचं आहे। हे षटक संपल्यानंतरच आपला लकी ड्रॉ भाग्यवीज 46 पे खेल रहे, और छक्का, 50 पूरी, बल्ला ऊपर कीजिए, तूफानी पारी, जानदार पारी, शहंशाह मैदान के अंदर था। क्या बैटिंग की है, शेर चला करता है, खुददार चला करता है, सिर ऊंचा करके कोम पे निनाद भोईर जैसा बादशाह चला करता है। क्या बात है, पहली 50 मोटरजी प्रीमियर लीग की, क्या बात है। कायरान पोलार्ड जैसी उनकी ये आतिशबाजी, वाह वाह, चा गए। और धीमी गति की बॉल, परिवर्तन वाली। 2000 रुपए मयूर पाली की तरफ से उन्हें मिल चुका है, लेकिन उन्होंने दिल जीता है लोगों का। बॉल मिस जरूर हो चुकी है, लेकिन जीवनदान देने के बाद देखिए क्या परिणाम हुआ है। जब रोहित शर्मा को जीवनदान मिला 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ, इसको जीवनदान मिला तो उन्होंने 50 पहले अर्जित की। ये 9 रन पे वो आउट होने वाले थे, लेकिन इस बार यहां देखना पड़ेगा प्रॉपर टाइमिंग नहीं, क्योंकि गेंदे खत्म हो गई। 3-9 पे जीवनदान दिया, और उसके बाद जो उन्होंने 41 रन हासिल किए, और अपोजिट टीम वाले देखते रहे कि क्या है मैदान के ऊपर। ये मैदान के ऊपर ये हकीकत चल रही है, ये कोई सपना नहीं है। ये देखिए फाइनल के ऊपर चौका मिलेगा। 1 बाउंस इस बार देखा जाए 4 रन। 488, धावा संख्या 88।
2 गेंदे बाकी है। स्कोर बोर्ड मुंबई के काले पीले रंग के टैक्सी की तरह तेज चल रहा है और स्कोर बोर्ड जो है वो रन मीटर इस बार तेज घूम रहा है। टिक टिक टिकाक टिक टिक टिकाक चल रहा है। 2 गेंदे शेष, 88 रन, 88 रन, 88 और वाइट 79, 89 धाव संख्या 89। चौथे ओव्हर 5 ओव्हर में 23 आहे, चौथे ओव्हर में 16 आहे, पहले ओव्हर में 21 आहे, दूसरे ओव्हर में 9 आहे, तीसरे ओव्हर में 9 आहे। जो रन आए लेकिन वो महत्वपूर्ण है। 6 ओवर का मुकाबला है, लास्ट मैच है मोटीजोई प्रीमियर लीग के दूसरे दिन की। स्लो रन का प्रयोग किया, बैकवर्ड्स कर लेकर बचाव का मिलेगा, क्षेत्र खाली है और इसी के साथ स्कोर पहुंचा है 93। धाव संख्या 93। आखिरी गेंद थक गया है, थोड़ा दम भी लग रहा है उन्हें, लेकिन क्या करेंगे। टीम के लिए एक मैराथन पारी, नाम है निनाद भोईर, रतन स्पोर्ट चैंपियन करण कौशिक 11 टीम का ये घोड़ा देखिए मैदान के अंदर कैसा रेस में काम कर रहा है। सेक्सर वंडरफुल ब्यूटीफुल हैंडसम, इट्स गोइंग, इट्स गॉन, इट्स रॉकेट। बॅटिंग केली, मैदानात वादळ घोंगवत होतं आणि ते नुसतं घोंगवत नव्हतं तर बाहेर बॉल जात होते नुसते, जशी संधी तशी मात्र बॉलरला भेटत होती बुंदी आणि अशा प्रकारे 99 झाल्या आणि 100चं पाडलं, नॉट आउट पारी खेळली निनाद 66, 66 धावांची एक अतिशय पारी, प्रेक्षकांची मन जिंकणारी पारी खेळली निनादनं। निनाद मनापासून तुझं कौतुक आणि विजयने जरा चांगली साथ दिली, त्याच्यामुळे 99 धावा बोर्डावर लागल्या। आता 100 धावांचा पाठलाग करत काव्य एंटरप्राइज संघाला मोटीजोई प्रीमियर लीग मध्ये रायगड भूषण पुरस्कार सन्मानित नितेशजी पंडित सर आणि त्या आयोजकांनी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आणि आम्ही चलतो चित्रराज पाटील यांच्याकडे। हॅलो, खरं तर आज श्रीषा ऑडिओ अँड अमोल स्पोर्ट्स ग्रुप आयोजित मोटीजोई प्रीमियर लीग 2025 महापर्व 5वे आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये संपूर्ण मोटीजोई वासियांना तथा क्रिकेट खेळाडूंना ज्यांना आपल्या आवाजानं मंत्रमुग्ध केलं ते खरं तर उडा या पाजी या नावानं प्रसिद्ध असणारे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान सदस्य सन्माननीय अमितजी म्हात्रे सर, मॅन फ्रॉम जोहे पेन यांचा या मुख्य व्यासपीठावरती आदरपूर्वक सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं चला मुख्य आयोजक गणेशजी कामोटकर यांच्या पवित्र शुभ हस्ते अमितजी म्हात्रे सर यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय। मॅच उबदार शाल, प्रेमाचं पत्रिक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन अमितजी म्हात्रे सरांचा आदरपूर्वक सन्मान। चला मित्रांनो, जर समालोचन आवडलं असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद हा अमितजी म्हात्रे सरांसाठी द्यायचा आहे। 99 रन्स ऑन दी बोर्ड, 100 धावसंख्येचं मोठं लक्ष्य। हॅलो 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 हॅलो, चला आता आपण भाग्यविजेत्याकडे बोलतोय। दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचा भाग्यविजेता सिल्वर रिंग तर विनंती असेल ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे ओनर मयूर औशीराम पाटील यांना विनंती करतोय आपण लकी ड्रॉसाठी यायचं आहे। आपल्या माध्यमातून एक चिठ्ठी उचलली जाईल।
निनादाच्या या तुफानी फलंदाजीसाठी मयूर पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस. चला कोण होणार आजचा भाग्य विधाता? सेकंड डे सिल्वर रिंग विनर नाव आहे वंश पाटील. 1 नंबरची चिठ्ठी वंश पाटील. कोण आहे? एक वंश रवींद्र पाटील. चिठ्ठी हवी. चला लवकर या. 1 2 चला शेवटचा तिसरा. हॅलो, चला आपण मैदानाकडे जातोय. यावेळी सामना असेल काव्या एंटरप्राइजेस विपक्ष रतन स्पोर्ट करण अँड कौशिक 11. चला विनर. पहिल्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकला होता जोहेगावचा एक बुलंद आवाज अमित म्हात्रे सर. पहिल्या इनिंग नंतर धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलंय ते म्हणजे 100 धावसंख्येचं एक भलं मोठं टार्गेट यावेळी सेट केलं गेलंय ते म्हणजेच काव्या एंटरप्राइजेस संघापुढं. आणि ते धावसंख्येचं आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी काव्या एंटरप्राइजेस संघाचे वंश पाटील श्रेयश पाटील आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय 1 नंबर अक्षय पाटील. चला आजचा विनर ठरतोय दुसऱ्या दिवसाचा सिल्वर रिंग चांदीच्या अंगठीचा विनर ठरतोय वंश रवींद्र पाटील. चला विनंती असेल पहिलं षटक प्रगती पथावर ओनर मयूर पाटील यांच्या माध्यमातून त्याला सिल्वर अंगठी देण्यात येतोय. अखोड टप्प्याचा चेंडू यावेळी अपील केली जातोय परंतु चेंडूने बॅटचं यावेळी समीकरण जुळत नाही. पहिला लाईव्ह. चेंडू जातोय निर्धाव. लाईव्ह गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय सलामीचं षटक हाताळण्यासाठी निनाद भोईर संघाचा संघनायक ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना 66 धावसंख्येची तुफान खेळी साकारली. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा अखोड टप्प्याचा चेंडू. यावेळी इथं मात्र पंच हा चेंडू अवांतर घोषित करतात, वाईट घोषित करतात. एक नक्कीच वॉर्निंग सुद्धा असेल. धावसंख्येचं यावेळी श्री गणेशा घडून येतोय. पहिली धावसंख्या धावपटलावरती लगावली जातोय. अतिश गावंड यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक अर्धशतकीय खेळीसाठी निनादसाठी. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर निनाद. हा चेंडू पुन्हा एकदा मात्र ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच हा चेंडू अवांतर घोषित करतात. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचली जातोय 2 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगती पथावर असेल. 100 धावसंख्येचं आव्हान, मोठं आव्हान, कारण हवेची साथ नसेल. आता मात्र यावेळी काव्या एंटरप्राइजेस संघाला एक चांगला डिसिजन म्हणावं लागेल. निनाद भुईराच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी घेतली. या चेंडूवर फटका घेतला जातो. तिथं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होत नाही. अलंग द कार्पेट साईडला चेंडू पुन्हा एकदा मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेनं. मात्र इथं 1 धावसंख्या पूर्ण केली जातोय. स्वतःचं वैयक्तिक खातं उघडलं जातोय. यावेळी श्रेयश पाटील याच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचली जातोय 3 या आकड्यावरती. तीन धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय. पहिलं षटक अमोल स्पोर्ट्स श्रीश ऑडिओ आयोजित मोटीजी प्रीमियर लीग महापर्व 5वे. पुन्हा एकदा मात्र अखोड टप्प्याचा चेंडू बॅटची कडा लागली जातोय आणि अचूक झेल टिपला जातोय श्रेयशाचा. आणि इथं मात्र श्रेयशाची खेळी अक्षयाची इथं मात्र खेळी संपुष्टात येतोय. अक्षय होतोय बॅक टू द पेव्हिलियन. संधी मिळतोय डीजे. शंभर धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट असतोय. त्यावेळी सलामीची जोडीवर बरीच मोठी जिम्मेदारी असतोय. कारण पहिल्या 2 षटकामध्ये कमीत कमी 30 ते 35 धावसंख्या येणं गरजेचं असतोय. परंतु यावेळी इथं मात्र अक्षय अपयशी ठरला जातोय आणि पहिल्या चेंडूवर बाद होतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही संघामध्ये 87 धावसंख्या यावेळी चेस केल्या होत्या.
काव्या एंटरप्राइजेसने 87 धावसंख्या चेस केल्या होत्या. आता मात्र 100 धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत आणि मात्र 1 डाऊन साठी येतोय स्वतः संघाचा संघनायक प्रवीण कामोटकर. ऑन स्ट्राईक वरती प्रवीण कामोटकर फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर मात्र दुसऱ्या चेंडूवर महत्वपूर्ण सफलता प्राप्त करतोय तोच गोलंदाज. यावेळी आडव्या पट्ट्याने खेळला जातो तिथे मात्र स्ट्रेट कडे चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर लगावतोय प्रवीण कामोटकर. चौकार. धावसंख्या पोहोचली जातोय ती म्हणजेच च्या सहाय्यानं स्वतःचं खातं उघडतोय प्रवीण कामोटकर. पुन्हा एकदा मात्र जोरदार हिट केला जातोय तिथं मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकाला कोणताच पर्याय नसेल. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून याच्या प्रवीणाच्या बॅट मधून येतोय. यावेळी षटकार. धावसंख्या पोहोचली जातोय 13 या आकड्यावरती. संधी मिळते कल्पेश डीजेला. मात्र बॅटची कडा लागली जातोय परंतु झेल मात्र जमिनीला दान होईल. झेल जमिनीला दान होतोय. एक महत्वपूर्ण सफलता मिळाली असती या षटकामध्ये परंतु जीवनदान मिळतोय. त्या जीवनदानाचा फायदा यावेळी उचलावा लागेल प्रवीण कामोटकर याला. कारण 100 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट असताना आपल्या बॅटमधून कॅप्टन इनिंग यावेळी साकारली पाहिजे प्रवीण कामोटकरला. बघूया पहिलं षटक 6 चेंडूंचा निर्वाळा होतोय आणि धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 13 धावसंख्या धावपटलावरती लगावली जातोय. तब्बल पाहिलं तर जवळजवळ 16.15च्या गतीनं यावेळी वाटचाल करावी लागेल. परंतु पहिल्या षटकामध्ये कुठेतरी मात्र या पहिल्या षटकामध्ये माघारी राहतोय तो म्हणजे काव्या एंटरप्राइजेस संघ. आता मात्र सांघिक दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज यश चालके. हाच गोलंदाज होता ज्यानं मागच्या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट दिलं होतं. तोच आता मात्र गोलंदाजच्या ट्रॅकवरती. आता आपण जर पाहिलं 5 षटकांचा खेळ बाकी असेल आणि मला वाटते 17.5च्या गतीनं आता वाटचाल करावी लागेल काव्या एंटरप्राइजेस संघाला. 87 धावसंख्येचं आता मात्र 5 षटकामध्ये उद्दिष्ट असेल. ऑन स्ट्राईक वरती सलामीसाठी आलेला श्रेयश पाटील स्वतःच्या वैयक्तिक अशा 1 धावसंख्येवर खेळतोय. पहिला चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतो. यावेळी चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. येतोय श्रेयसच्या बॅट मधून पहिला चौकार. धावसंख्या पोहोचली जातोय 17 या आकड्यावरती. असेल तेव्हाच हे 100 धावसंख्येचं आव्हान पूर्ण होऊ शकतोय. परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं ना तर यश चालके काय गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. सामन्याला कलाटणी दिली होती. टप्प्याचा चेंडू. यावेळी चेंडूला भिरकावून दिला जातोय तिथं मात्र क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लगावतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. नाव आहे फलंदाजाचं श्रेयश पाटील. जितू भोईर सर तुम्हाला काय वाटतं या मॅच बद्दल? पता नहीं. इतना बोलना था तो पता नहीं बोलने के लिए क्या जरूरत थी? म्यूट ही रहना था. महत्वपूर्ण लढत आहे कारण सामना हा हाय व्होल्टेज आहे. कारण या सामन्यामधून तुम्ही जर माघार गेलात तर मी वारंवार म्हणतोय समोर जी तुम्हाला चांदीची चमचमती ट्रॉफी दिसतोय त्या ट्रॉफीवर तुम्ही नक्कीच पाणी सोडाल आणि इथं जर तुम्ही सामना जिंकाल तर कुठेतरी त्या ट्रॉफीच्या जवळ येऊन पोहोचाल. मागच्या 2 चेंडूवर श्रेयश पाटील घणाघाती फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार लगावतोय. यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता पॉइंटच्या दिशेने. अपील केली गेली जोरदार परंतु अपील ती फेटाळून लावली. क्वालिफाईड पंचांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होतोय.
दुसरं षटक प्रगतीपथावर असेल यश चालकीच्या माध्यमातून, ज्यानं दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूंचा मारा केलाय. 3 चेंडूमध्ये 2 चौकाराच्या साह्यानं 8 धावसंख्या खर्ची घातल्यात. एक चांगल्या क्वालिटीचा गोलंदाज आणि त्याच्याच जोडीला एक चांगल्या क्वालिटीचा फलंदाज. महायुद्ध असेल ये. हा चेंडू नक्कीच अवांतर चेंडू घोषित केला जातोय. पंचांनी यावेळी दंडात्मक कारवाई गोलंदाजावर केली. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचली जातोय 22 या आकड्यावरती. आता थोडीफार कारण आपण पाहिलं तर गती येतोय. जी धावगती पाहिजे काव्या एंटरप्राइजेस संघाला, ती धावगती कुठेतरी श्रेयश पाटील हा फलंदाज मात्र नक्कीच संघाला देताना दिसतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवरती यश. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि मात्र एक धावसंख्या पुन्हा अवांतर स्वरूपात मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 23 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 100 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट आणि ते टार्गेट चेस करत असताना काव्या एंटरप्राइजेसला पहिल्याच षटकामध्ये एक मोठा हादरा बसला होता अक्षयच्या स्वरूपात, परंतु त्या हादऱ्यापासून कुठेतरी सावरताना दिसतोय फलंदाज असेल श्रेयश पाटील आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण कामोडकर. यावेळी आडव्या बॅटने खेळला जातोय. चेंडू येते बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, लगावली जातोय षटकाराची मोहर. धावसंख्या पोहोचली जातोय 29 या आकड्यावरती. निहाळणी केली जातोय. अद्यापर्यंत या दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बघूया कशा पद्धतीने या 2 चेंडूंचा सामना करतोय श्रेयश. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतो यश चालकीच्या माध्यमातून. तिथं मात्र अलॉंग द कार्पेट साईडने चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला. दर्शन पाटील चेंडूची फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या मिळतोय श्रेयश पाटीलला. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचली जातोय 3 दशकामध्ये 30 या आकड्यावरती. चांगली गती देतोय श्रेयश. बेस्ट बॅट्समन या कॅटेगरीतून नक्कीच काव्या एंटरप्राइजेस संघानं त्याला मोठ्या किमतीमध्ये उचललं होतं आणि त्याची सिद्धता नक्कीच दाखवून देताना दिसतो या सामन्यामध्ये. महत्त्वपूर्ण लढत आणि महत्त्वपूर्ण लढतीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसतोय. यावेळी कट करण्याचा कव्हरच्या दिशेने प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळत नाही. चेंडू जातोय 20वा घेण्यासाठी यशरक्षक निनाद भुईरच्या दस्त्यानामध्ये. निर्धाव चेंडूनं मात्र दुसरं षटक संपलं जातोय. 12 चेंडूंचा निर्वाळा होतोय आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 30 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय. याचा अर्थ असा होतोय की उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी असेल आणि निर्णायक विजयासाठी आवश्यक धावसंख्या असतील 70. चला उशीर काव्या रतन स्पोर्ट संघाला विनंती असेल जास्त उशीर घ्यायचं नाही, टीम मीटिंग घ्यायची नाही, कारण अंधार पडायला सुरुवात झाली. समोरच्या टीमला देखील तेवढीच संधी मिळायला पाहिजे जेवढी संधी आपल्याला फलंदाजी करताना मिळाली. चला सांघिक तिसरं वैयक्तिक कोट्यातील मला वाटते दुसरं षटक असेल. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय निनाद भोईर, ज्यानं पहिल्या 17 मध्ये अतिशय घणाघाती फलंदाजी केली होती आणि उपस्थित प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलं होतं. तोच निनाद भोईर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. आता मात्र सांघिक तिसरं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन ऑन स्ट्राईक वरती फलंदाज. हा देखील हवी ठरलेला फलंदाज मागच्या षटकामध्ये. टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळला जातो. तिथं क्षेत्ररक्षक, इथं मात्र झेल जमिनीला दान होईल. पुन्हा एकदा मात्र जीवनदान मिळतोय श्रेयश पाटीलला. पहिल्या चेंडूवर झेल उडाला, जीवनदान मिळालं श्रेयश पाटीलला. या जीवनदानाचा कुठेतरी फायदा उचलायला हवं. थोडं नशिबाची साथ आहे श्रेयश पाटीलला. नक्कीच ही नशिबाच्या साथीला आपल्या मेहनतीची जर जोड दिली तर टार्गेट नक्कीच साध्य करू शकतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज निनाद.
यावेळी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. बॅटीज आणि चेंडूचं समीकरण जुळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय प्रवीण कामोडकर, जो वन डाऊन साठी आला होता. एक महत्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. स्वतः संघाचा संघनायक, 100 धावसंख्येचं मोठं टार्गेट आहे. टप्प्याचा चेंडू यावेळी बॅटची एज लागली जातोय. विकेट किपर तुषार भोईर यावेळी कोणत्या स्वरूपाची चुकी करत नाही. मोठा मासा यावेळी गालाला लागला जातोय, कारण प्रवीण कामोडकर सारखी महत्वपूर्ण सफलता जो कोणत्याही क्षणी सामन्याचं चित्र पलटवू शकतोय, त्या प्रवीण कामोडकरला संघ नायकाला इथं मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. कर्णधार दुसऱ्या बाजूला निनाद भोईर आणि इथं मात्र संधी बोलताय डीजे कल्पेशला. पैश कोणाला चला पुन्हा एकदा मात्र सामन्याला सुरुवात येईल. निनाद भोईर, टप्प्याचा चेंडू यावेळी पुन्हा भिडकावून दिला जातो. क्षेत्ररक्षक असेल इन आणि मात्र क्षेत्ररक्षक आपल्या वज्रमुठीमध्ये यावेळी झेल पकडतोय आणि मात्र बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळतोय. गोलंदाज यावेळी असेल निनाद भोईर, चांगली कमालीची गोलंदाजी करतोय. मी म्हटलं होतं की फलंदाजी अतिशय बहरदार केली होती. 66 धावसंख्येची खेळी साकारली गेली होती आणि मात्र आता दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना जवळ तब्बल आपण पाहिलं तर 3 महत्वपूर्ण सफलता, ज्यामध्ये प्रवीण कामोडकर असेल, हर्षल भोपी असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अक्षय पाटील, या 3 महत्वपूर्ण सफलता मिळवण्याचं काम केलंय ते म्हणजे निनाद यानं. आणि निनाद याच्या या परफॉर्मन्ससाठी मयूर पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता मात्र सेकंड डाऊन साठी मात्र येतोय 5व्या क्रमांकावर खेळी साकारण्यासाठी येतोय प्रदीप भोईर, एक लेजंड खेळाडू या मोठी टेनिस क्रिकेट मधला. खऱ्या अर्थानं या पंचक्रोशीमध्ये मोठी जो टेनिस क्रिकेटची ओळख ज्या फलंदाजानं खेळाडूने करून दिली. प्रदीप भोईर बॅटची करा लागली जातो. तिथं मात्र क्षेत्ररक्षक असेल, कोणत्या स्वरूपाची चुकी होणार नाही आणि बॅक टू बॅक इथं मात्र तिसरी सफलता, हॅट्रिक संपादन केली जातोय. मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे आणि नक्कीच या संघाचे संघमालक शेखर भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयाचं बक्षीस निनाद भोईर साठी लागलेलं आहे. $30,000चं पारितोषिक मिळवलं होतं ना, तशाच पद्धतीचं यावेळी निनाद भोईर टोटल जवळजवळ या निनाद भोईरनं 9000 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत पटकावलंय. इथं मात्र नवीन फलंदाज येतोय ऑन स्ट्राईक वरती मंगेश कामोडकर. अद्यापर्यंत फलंदाजी बाकी आहे काव्या एंटरप्राइजेस संघाची. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही सामना कोणत्या संघापुढे झुकला जाईल. टप्प्याचा चेंडूला बॅटचं समीकरण जुळत नाही यावेळी आणि चेंडू जातोय निर्धाव. या निर्धाव चेंडूनं 3 षटकं संपली जातात. 18 चेंडूंचा निर्वाला होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर रोखून धरली जातोय ती म्हणजेच 31 या आकड्यावरती. आणि काय सुंदर षटक फेकलं गेलंय. या 6 चेंडूमध्ये 3 विकेट संपादन केलं आणि अवघी 1 धावसंख्या खर्ची घातली. म्हणजे बॅटिंग करताना देखील हाय व्होल्टेज परफॉर्मन्स आणि मात्र गोलंदाजी करताना देखील 2 षटकांचा मारा केला आणि 2 षटकामध्ये तब्बल फक्त 14 धावसंख्या दिल्या आणि 4 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या. त्याच्या खेळीसाठी नक्कीच जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे. आता मात्र सांघिक 4थं आणि वैयक्तिक कोट्यातील पाहिलं गेलं तर दुसरं षटक घेऊन गोलंदाजी अट्रॅक्ट करायचं असेल तर 10 षटकार कमीत कमी लगावे लागतील. अद्यापर्यंत सामना हरलेला नाही. 10 षटकार लगावले जाऊ शकतात, कारण काही दिवसापूर्वी आपण सूरज पटेलची फलंदाजी पाहिली होती. अशाच पद्धतीची फलंदाजी कुठेतरी काव्या एंटरप्राइजेसच्या फलंदाजाला करावी लागेल.
12 चेंडू 60 धावसंख्येची गरज, एक हाय व्होल्टेज सामना. कारण विचार केला ना करण, रतन स्फोट आणि करण आणि कौशिक 11 4 वर्षाचा इतिहास आपण जर मोठीजी प्रीमियर लीगचा पाहिला तर अद्यापर्यंत टॉप 4 मध्ये प्रवेश केला नाही. जास्तीत जास्त सेमीफायनल पर्यंत मला वाटते 3 वेळा मला वाटते सेमीफायनल मध्ये हरलीत ही टीम. आता कुठेतरी 5व्या पर्वामध्ये सेमीफायनल मध्ये विजय संपादन करताना दिसेल. 5वं षटक विकी गावंड. यावेळी पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, परंतु ती कॅरी होत नाही. विकेट किपरच्या दास्तान्यामध्ये एक धावसंख्या मिळतोय. यावेळी आशा आकांक्षा सगळ्या पल्लवित होताना दिसतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय शेखर भुईर स्मित हसते चेहऱ्यावरती, कारण 5व्या पर्वामध्ये 5 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा टॉप 4 मध्ये त्याची टीम यावेळी प्रवेश करेल. 11 चेंडू 59 धावसंख्येचं टार्गेट. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय मंगेश कामोटकर. यावेळी चेंडू नक्कीच जाईल सीमारेषेच्या दिशेनं. थोडंफार या धावसंख्येला कुठेतरी उशीर झालाय, कारण पहिल्या 2 षटकामध्ये अशा धावसंख्या चौकारांच्या किंवा षटकांच्या स्वरूपात आल्या होत्या तर कुठेतरी मॅचमध्ये एक रंगतदारपणा आला असता, परंतु कुठेतरी यावेळी मागे पडला जातोय काव्या एंटरप्राइजेस संघ. म्हणून प्रत्येक मॅच ही इम्पॉर्टंट असतोय, कारण सकाळपासून आपण जर पाहिलं ना तर काव्या एंटरप्राइजेस हा अपराजित संघ होता. बॅक टू बॅक 2 सामने जिंकले होते. आशा त्यांच्या जास्त होत्या टॉप 4 मध्ये जाण्याचा, परंतु ह्या सामन्यामध्ये कुठेतरी निनाद पहिली मॅच हरल्यानंतर लगातार मात्र 3ऱ्या विजयाच्या उंबरट्यावर. इथं मात्र झेल उडालाय. तिथं मात्र बघूया क्षेत्ररक्षक असेल झेल खाली आणि मात्र अचूक झेल टिपला जातोय. यावेळी तोच फलंदाज ज्यानं फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी चांगली केली. आता मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर गोल्डन ग्लोव्ज तो अर्थात निनाद भोईर इथं मात्र सफलता मिळवतोय सांघिक स्वरूपात. गोलंदाज असेल यावेळी विकी गावंड जो सफलता मिळवतोय, आणि इथं मात्र बॅक टू द पेव्हिलियन होतोय फलंदाज मंगेश कामोटकर. दिवसामध्ये शेखर भोईर आणि त्या टीमचा नक्कीच आज बोलबाला असेल. नक्कीच कल्पेश डीजे याला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय शेखर भोईरच्या माध्यमातून. अभयसाठी डीजे अभयसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा मात्र विकी गावून आपल्या षटकातील पुढचा चेंडू. चला गोंगाट करायचा नाही, अद्यापर्यंत सामना संपला नाही. 1 धावसंख्या मिळतोय. या षटकामधील आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपला जातोय. अद्यापर्यंत 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. त्या 7 चेंडूमध्ये आपल्याला पक्क समजून जाईल की टॉप 4 मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम कोणती असेल. यावेळी विकी गावंड आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. इतर झेल उडाला जातोय. विकेट मिळेल का? नाही, झेल जमिनीला दान होतोय. परंतु थोडीफार औपचारिकता राहिली या मॅच मधील. 5वं षटक संपला जातोय. 30 चेंडूंचा खेळ यावेळी संपला जातोय आणि धावसंख्या आपण पाहिल्या तर अवघ्या 48 धावसंख्या धावपटलावरती पाहतोय. आता उर्वरित 6 चेंडूमध्ये 52 धावसंख्येची गरज असेल. काय म्हणून तुला दिले ते 500 रुपये. धन्यवाद. आता मात्र डीजे कल्पेश यांनी ही सुवर्ण संधी घेतली. चला 6 चेंडूमध्ये 52 धावसंख्येची गरज असेल. एक औपचारिकता या सामन्यामधील आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक 6वं आणि वैयक्तिक कोट्यातील मला वाटतोय पहिलं षटक घेऊन ओमकार भोईर. 6 चेंडूमध्ये 52 धावसंख्या अशक्य आहेत, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत आपण विजय निश्चित करू शकत नाही. क्षेत्ररक्षणाची पाहणी केली जातोय. शेखर भोईर आपण बाजूला पाहतात, जल्लोषामध्ये पाहायला मिळतं. सहा चेंडू 52 धावसंख्येचं कुठेतरी आपण पाहतोय ज्या पद्धतीचा सामना होणं गरजेचं होतं, एक रंगतदार सामना होणं गरजेचं होतं, परंतु
या पूर्ण सामन्यामध्ये या चेंडूवर जायतोय तो मात्र चौकार येतोय. या पूर्ण सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं हवी ठरला तो म्हणजे निनाद भुईर. फलंदाजी 66 धावसंख्येची बहरदार कामगिरी, गोलंदाजी करत असताना 4 महत्वपूर्ण सफलता आणि क्षेत्ररक्षक करताना झेल पकडलेत. एक दमदार पद्धतीची खेळी, कर्णधाराला साजेशीची खेळी. मी माझ्या हिमतीवर संघाला टॉप 4 मध्ये प्रवेश करून देऊ शकतोय, ही इथं मात्र धमक त्याने दाखवली. अलॉंग द कार्पेट साईडनं यावेळी इथं मात्र चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. तिथं चांगलं क्षेत्ररक्षक, औपचारिकता काही चेंडूंची राहिली ती पूर्ण करताना दिसतोय काव्य एंटरप्राइजेस संघ. चला पुढचा चेंडू असेल फुलटॉसचा चेंडू. इथं मात्र झेल उडाला, झेल होईल का? झेल मात्र जमिनीवर धरला. अशक्य असा झेल होता, तो शक्य करण्यासाठी प्रयत्न केला गेला होता यश चालकेच्या माध्यमातून, परंतु 1 रन मिळतोय. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 54. कोणाला स्कूटीची चावी जर सापडली तर नक्कीच समीर भुईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. समीर महादेव भुईर यांच्या स्कूटीची चावी हरवली, कोणाला सापडली तर नक्की त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मला वाटतोय पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 षटकांचा विचार केल्यानंतर तब्बल 30 धावसंख्या आल्या होत्या. जी सरासरी पाहिली पाहिजे होती ती राखली होती, परंतु तदनंतर आपण पुन्हा एकदा मात्र निनाद ज्यावेळी गोलंदाजीसाठी आला 3ऱ्या षटकामध्ये आणि त्या 3 महत्वपूर्ण सफलता मिळवल्या, त्या 3 महत्वपूर्ण सफलतेने मॅचला पूर्ण कलाटणी दिली आणि इथं मात्र त्याच वेळी तो सामना निनादनं आपल्या खिशामध्ये टाकला होता. यावेळी औपचारिकता पूर्ण होतोय, चेंडू होतोय सीमारेषेच्या बाहेर, लगावली जातोय षटकारची मोहर. चेंडू बाकी असेल या आजच्या दिवसामधील या शेवटच्या चेंडू मधनं नक्कीच करण अँड कौशिक 11 संघ आपलं मात्र नाव टॉप 4 मध्ये निश्चित करेल आणि निश्चित केलंय. करण अँड कौशिक 11 रतन स्पोर्ट्स संघ तुमचा विजय हा जल्लोष होणं गरजेचं आहे, परंतु स्टम्प्स चला स्टम्प्स कोणी न्यायचं नाही, स्टम्प्स जागेवर ठेवायचे आहेत. सेलिब्रेशन होईल, तुमच्यासाठी गाणे पण लावले जाईल, पण स्टम्प ठेवायचं आहे. हातात घेऊन तुम्ही आपला विजयी साजरा करू शकता, पण त्याला खराब नका.